नमस्कार सर्वांना. ओम नमः शिवाय. तर इथे मी पालक घेतलेली आहे. पालकला स्वच्छ धुवून उकडून घेतलेली आहे. तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची याची पेस्ट. आणि इथे डाळ घेतलेली आहे. डाळीला पण 2 तास मी भिजू घातलेली आहे. हरभऱ्याची डाळ आहे. इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर शेंगदाण्याला 1 तासभर भिजू घातलेलं आहे. बघू शकता इथे मी लसणाच्या पाकोळ्या आणि 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि फोडणीसाठी कांदा कट करून घेतलेला आहे. आता हे मिक्सरमधून काढायचे आपल्याला पालकसोबत. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देते सर्व. बघू शकता तुम्ही. पालक पण टाकून देते. हे बघा तेल छान गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत. हे बघा लसूण लाल झालेलं आहे. कांदा टाकून घेतला आहे आपण. लसूण लाल झाल्यानंतर आता कांद्याला सुद्धा लाल कलरचा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे बघा लाल कलरचं झालेला आहे. थोडासा लाल कलर आलेला आहे. भाजी ना खूप चविष्ट लागते. एक वेळेस नक्की करून बघा मैत्रिणींनो. एकच नंबर होती भाजी. आता यामध्ये मी डाळ आहे ना ते टाकून घेणार आहे. कारण डाळ पण थोडी फ्राय व्हायला पाहिजे ना, तर चव लागेल भाजी. त्यासाठी मी डाळसुद्धा टाकून घेतलेली आहे. यामध्ये 1-2-3 पाण्यामध्ये स्वच्छ घेतली डाळ आणि आता टाकून देते. बघू शकता. डाळ पण चेक करणार आहोत कशी झालेली आहे. हे पहा तुकडे झालेले आहेत. त्यासाठी डाळ पण छान भिजलेली आहे आपली. दोन भाग झाले ना तर आपली डाळ रेडी आहे असं समजायचं. थोडा जास्त वेळ भिजू घालायचं. हे बघा मस्त छान फ्राय झालेले आहेत डाळसुद्धा आणि कांदासुद्धा. तर यामध्ये आपण तिखट वगैरे सर्व काही टाकून घेऊया. तर एक वेळेस नक्की करा मैत्रिणींना भाजी. सर्वात अगोदर यामध्ये मी धनिया पावडर टाकणार आहे. हळद आहे. लाल तिखट आहे. चवीनुसार नमक आहे. कांदा लसूण मसाला, कांदा लसूण चटपट मसाला, सुहाना, हे सर्व मसाले टाकलेले आहेत. आता याला छान भाजून घेते मी. बघू शकते मिरची छान भाजल्यानं यामध्ये आपण पालकची ग्रेव्ही आहे ना पेस्ट करून आणलेली मिक्सरच्या भांड्यात लावून, तर ती टाकून घेणार आहोत आपण. मिरची पण छान झालेला आहे. शेंगदाणे आहेत ते टाकून घेते मी. शेंगदाणे भाजीमध्ये खूपच छान लागतात. बघू शकता. यामुळे बघा सर्व पालक टाकून घेतलेले आहे आपण. तर आपल्याला यामध्ये पाणी नाही घालायचं कारण जास्त पातळ नको आहे. तर अशीच ठेवायची आपल्याला भाजी. बघू शकता चवीला एकच नंबर होती. आता 1-2 उकळ्या येऊ देते. खाण्यासाठी रेडीच होती आपली भाजी. कोथिंबीर टाकते आता. तर बघू शकता आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. हे पण छान शिजलेली आहे. आता यासोबत गरमागरम भाकरी किंवा पोळी भातासोबत जिरा राईस असं खाऊ शकता तुम्ही. अशी आपली भाजी झालेली आहे मैत्रिणींनो. हे पहा माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम नमः शिवाय सर्वांना.